बघा, उपमुख्यमंत्री अजित पवारांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसला. कारण नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. आमदारांवरती पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र आता या ठिकाणी अजितदादांनाच धक्का बसलेला आहे. कारण 7 आमदार नागालँडमध्ये दादांची साथ सोडली. नागालँडमधील 7 आमदारांनी थेट साथ सोडली असल्याने निश्चितच हा अजित पवार यांना मोठा धक्का आहे. मात्र आता या आमदारांवरती पुढे काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल. सर्वात जास्त जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी नागालँडमध्ये मिळालेल्या होत्या. मात्र आता या ठिकाणीच राष्ट्रवादी फुटली आहे. बघा, हे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही. फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो. आंध्राच्या कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात. त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये.